गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे आम्ही 1978 पासून गायरान जमीन अतिक्रमण करून कसत आहोत, तरी शासनाला वेळोवेळी पुरावे देऊनसुद्धा आमचं शासन काही ग्राही धरत नाही आणि शासन हे आम्हाला डवलण्याचा प्रयत्न करीत आहे। आता 17 जुलै 2025 रोजी शासनानं जो जी.आर. काढला की 2011च्या आतील जे अतिक्रमण असेल ते नियमित करणे व 2011च्या नंतर जी अतिक्रमण असेल ते काढून टाकण्यात येईल असा शासनाचा पाठपुरावा आहे। आमचे 2011चे अतिक्रमण असूनसुद्धा शासन आम्हाला गेली 35 ते 36 दिवस झाली आम्ही बेमुदत आमर उपोषणाला बसलेला असून आमचं शासन काही गृहीत धरून नाही राहिले। त्यासाठी आम्हाला योग्य ते न्याय मिळावा आणि न्याय मिळाल्यानंतर आमची कार्यवाही गायरान जमीन ही अतिक्रमण नियमित करून त्याच्यासाठी आम्हाला गायरान जमिनीमध्ये घरकुल देणे आणि घरकुल दिल्यावर आमचं नमुना अटला नोंद लावणे ही आमची मागणी आहे। करिता आम्ही हे बेमुदत आमर उपोषण करीत आहोत। माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि अतिक्रमणधारक हे पैठण, गंगापूर, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील आहोत। हे सगळे अतिक्रमणधारक आम्ही गेली 35-36 दिवसापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे सुद्धा आमचं काही दखल घेऊन नाही राहिले। मी केशव बालू पवार, मुक्काम पोस्ट एसगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो परिपत्रक 17 जुलै 2025 रोजी काढलेला आहे तो याप्रमाणे की 12 जुलै 2025 पासून म्हणजे माननीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जो परिपत्रक काढले ह्याच्या म्हणण्यानुसार की बाबा आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील गेल्या काही काळात आपण हे करतोय सर्वे करतोय, परंतु गावातील शहरामधील अतिक्रमण आणि गावातील अतिक्रमण अद्यापही काढले नाहीत। यावर चर्चा होऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो 17 जुलै 2025 रोजी परिपत्रक काढले त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने शहरातील अतिक्रमण आणि खेड्यागावातील आदिवासी, पारधी, अनुसूचित जाती जमाती, भिल, दलित समाज यांचं अतिक्रमण काढण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही 7/8/2025 पासून इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। या उपोषणामध्ये आमच्या मागण्या आहेत की बाबा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या एकीला नोंद लावणे, 7/12 देणे आणि ज्या शेतामध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी आमच्या नावाने जो 7/12 आहे तो करून देण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत। परंतु ते दिवस झालेले आहे, आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयामधून आता कोणते अधिकारी कोणी आपल्याला भेटीस आले? भेटीला आले होते साहेब आम्हाला 12 तारखेला, परंतु ते आमच्या समाधान झालं नाही, कारण ते आमचे जे उत्तर होतं आम्हाला जे अपेक्षित उत्तर होतं ते अपेक्षित आम्हाला उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही ते पत्रक आम्ही ॲक्सेप्ट केलं नाही आणि त्यांचं म्हणणं की तुम्ही हे पत्र घ्या आणि आमचं समाधान झालं नाही म्हणून आम्हाला लेखी द्या। आम्ही म्हणलं सर जर तुमचं जर पत्र आम्ही घेतलं तर आमचं उपोषण सोडण्यादाखल होईल, आम्ही हे पत्र घेऊ शकत नाही, आम्हाला तुम्ही नाही म्हणून 2 शब्द लिहून द्या आम्ही उठून जातो आमचं असं म्हणणं आहे। परंतु ते आम्ही लेखी देऊ शकत नाही, तुम्ही वर्षभर जर राहिले तर आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही, याचा अधिकार तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे आहे, तो तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन मागू शकता असं आम्हाला सांगण्यात येत आहे। आपल्या या ठिकाणी आपल्या प्रमुख मागण्या काय? आमच्या प्रमुख मागण्या आता सांगितलंच की समोर तुम्हाला की एकीला नोंद, 7/12/8 उतारा आणि ज्या लोकांचे आहेत म्हणजे राहत्या ठिकाणी गायरान जमिनी त्यांच्या नावाने 7/12 सनद देण्यात यावी। आपलं नाव? माझं नाव केशव बालू पवार, मुक्काम पोस्ट एसगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।